हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक शिकत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉडमास रूलवरचे काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। मग त्यासाठी तुम्हाला आधी बॉडमास रूल म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे। इथे मी तुम्हाला थोडक्यात बॉडमास रूल म्हणजे काय ते एक्सप्लेन करून सांगते, कारण याआधी मी एक डिटेल व्हिडिओ या टॉपिकवर बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी बॉडमास रूल म्हणजे काय, त्याच्यावरचे एक्झाम्पल कसे सॉल्व केले जातात ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता, म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल। चला आता वळूया टॉपिककडे। सगळ्यात सुरुवातीला बॉडमास रूल म्हणजे नेमकं काय? तर बॉडमास रूल म्हणजे जेव्हा आपल्याला एकाच इक्वेशनमध्ये एकाच एक्झाम्पलमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि ब्रॅकेट्स हे सगळं दिलेलं असतं आणि ते आपल्याला स्टेप वाईज सॉल्व करावं लागतं, त्याला बॉडमास रूल म्हटलं जातं। बॉडमास रूलच्या प्रत्येक लेटरचं एक मीनिंग आहे। ते मीनिंग इथे दिल्याप्रमाणे बी असतो ब्रॅकेटसाठी, ओ असतो ऑफसाठी, डी असतो डिव्हिजनसाठी, एम असतो मल्टिप्लिकेशनसाठी, ए असतो ॲडिशनसाठी आणि एस असतो सबस्ट्रॅक्शनसाठी। तुम्हाला इक्वेशन या स्टेप्सनुसारच सॉल्व करावं लागतं। सर्वात सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करायचे, त्यानंतर ऑफ कीवर्ड काढून टाकायचा, त्यानंतर डिव्हिजन करायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यापुढे तुम्हाला ॲडिशन करायची असते आणि सगळ्यात शेवटी सबस्ट्रॅक्शन करायचं असतं, म्हणजे तुम्ही तुमच्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचतात। याला म्हणतात बॉडमास रूल। आता आपण याच्यावरचं एक इक्वेशन सॉल्व करूयात, एक एक्झाम्पल सॉल्व करूयात। इथे मी एक एक्झाम्पल घेतलं आहे, ज्याच्यामध्ये डिव्हिजन पण आहे, ॲडिशन पण आहे आणि ऑफ कीवर्ड पण दिलेला आहे। इथे तुम्ही इक्वेशन बघू शकतात। आपलं इक्वेशन असं आहे 75 डिवायडेड बाय 5 प्लस 108 ऑफ 2, म्हणजे इथे दिलेलं आहे 75 भागिले 5 अधिक 108 ऑफ कीवर्ड आणि 2। मग सगळ्यात सुरुवातीला बॉडमास रूलनुसार आपल्याला चेक करायचं आहे की इक्वेशनमध्ये ब्रॅकेट्स आहेत का, तर इथे अजिबात कोणताही ब्रॅकेट दिलेलं नाही आहे। मग त्याच्यानंतरची स्टेप असते, सेकंड स्टेप असते की ऑफ हा कीवर्ड शोधायचा असतो। तर हो, आपल्या या इक्वेशनमध्ये ऑफ हा कीवर्ड दिलेला आहे। मग आपल्याला इथे हा ऑफ कीवर्ड काढून टाकावा लागणार आहे। जर आपल्याला हा कीवर्ड काढून टाकायचा आहे तर त्याच्या जागी आपल्याला मल्टिप्लिकेशनचं साईन म्हणजे गुणाकाराचं चिन्ह टाकणं गरजेचं आहे, कारण की ऑफ म्हणजे गुणाकार असतो। मग आपण इथे ऑफ काढून टाकू आणि त्याच्या जागी गुणाकाराचं चिन्ह टाकणार आहे। मग आपली पुढची स्टेप येईल 75 डिवायडेड बाय 5 प्लस 108 मल्टिप्लाय बाय 2। आता इथे ऑफ कीवर्ड निघून गेला, त्याच्या जागी मल्टिप्लिकेशन आलंय। मग आता आपण तिसरी स्टेप चेक करूयात। तर बॉडमास रूलनुसार तिसऱ्या स्टेपमध्ये डिव्हिजन शोधायचं असतं आणि त्याचं आन्सर काढायचं असतं। तर हो, आपल्या इथे इक्वेशनमध्ये डिव्हिजन दिलेलं आहे आणि ते डिव्हिजन आहे 75 भागिले 5। मग आपल्याला आधी याचं उत्तर काढावं लागेल। जर आपण 75ला 5ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 15। ते कसं काढलंय ते मी इथे साईडला तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे। मग आता आपली पुढची स्टेप आहे 15 प्लस 108 मल्टिप्लाय बाय 2। मग आता आपल्याकडे दोन ऑपरेशन, एक ॲडिशन एक मल्टिप्लिकेशन। मग कोणतं आधी करायचं, तर बॉडमास रूलनुसार डिव्हिजन नंतर पुढची स्टेप असते मल्टिप्लिकेशनची। मग आता आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन आधी करावं लागणार आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे 108 मल्टिप्लाय बाय 2, याचा आपल्याला आन्सर काढावा लागणार आहे। मग आपल्याला पुढची स्टेप मिळेल 15 प्लस 216, म्हणजे इथे आपल्याला मिळालं आहे 15 अधिक 216। एकदा का आपण ही ॲडिशन केली म्हणजे आपल्याला आपलं फायनल आन्सर मिळणार आहे, कारण की मल्टिप्लिकेशन नंतरची पुढची स्टेप असते ॲडिशन। मग आता इथे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे 231। ॲडिशन पण मी इथे साईडला तुम्हाला करून दाखवलेली आहे, म्हणजे 231 हे आपल्या या इक्वेशनचं फायनल आन्सर आहे आणि हे इक्वेशन आपण बॉडमास रूलनुसार सॉल्व केलं आहे स्टेप वाईज। आता आपण आणखी एक एक्झाम्पल याच्यावरचं घेऊयात। ते थोडं तुम्हाला कठीण वाटू शकतं, पण जेव्हा आपण स्टेप वाईज ते इक्वेशन सॉल्व करू तर ते खूप सोपं वाटणार आहे आणि आपल्याला आपलं फायनल आन्सर मिळून जाईल। मग आता आपण इक्वेशन बघूयात। मी इथे एक इक्वेशन घेतलं आहे। इक्वेशन थोडं मोठं आहे आणि त्याच्यात बरेच ब्रॅकेट्स पण दिलेले आहेत।
तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्या इक्वेशनमध्ये 3 प्रकारचे ब्रॅकेट दिलेले आहे, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण, आणि शिवाय ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन हे इथे दिले आहे. इक्वेशन तुम्हाला कठीण वाटू शकतं, पण अजिबात काळजी करू नका. मी स्टेप वाईज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की अशा प्रकारचं इक्वेशन कसं सॉल्व केलं जातं. मग बॉडमॉस रूलनुसार सर्वात सुरुवातीला तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचे असतात. पण आता आपल्याला इथे इक्वेशनमध्ये 3 प्रकारचे ब्रॅकेट दिले. मग तुम्हाला प्रश्न पडेल की कोणता ब्रॅकेट आधी सॉल्व करायचा. तर कुठल्याही इक्वेशनमध्ये जो ब्रॅकेट सगळ्यात आतमध्ये दिलेला असतो तो आधी सॉल्व करायचा आहे. आता इथे सगळ्यात आतमध्ये राऊंड ब्रॅकेट आहे, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आहे आणि मग स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला राऊंड ब्रॅकेट सॉल्व करावं लागणार आहे. राऊंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे 5 - 2, 5 - 2. याचं उत्तर आधी आपल्याला काढावं लागणार आहे. मग हे उत्तर लिहित असताना आपण बाकीचे नंबर जसेच्या तसे लिहिणार आहोत, त्यांना अजिबात आपण डिस्टर्ब करायचं नाही आहे, त्याच्यात काही चेंजेस करायचं नाही आहे. म्हणजे आपली पहिली स्टेप येणार आहे 120 - 37 × 3 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 24 प्लस कर्ली ब्रॅकेटमध्ये 10 प्लस 3 × आणि राऊंड ब्रॅकेट सॉल्व केलं तर त्याचा आन्सर आलाय 3, म्हणून इथे आलाय 3 × 3 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज, स्क्वेअर ब्रॅकेट पण क्लोज. आता आपल्याकडे एक ब्रॅकेट सॉल्व झाला आहे आणि नेक्स्ट ब्रॅकेट आपल्याकडे आहे तो म्हणजे कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये काय दिलंय तर 10 प्लस 3 × 3, म्हणजे इथे 2 ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे, ते म्हणजे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. मग बॉडमॉस रूलनुसार आधी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला 3 × 3 चा आन्सर इथे काढावं लागणार आहे. म्हणजे आपली पुढची स्टेप येणार आहे 120 - 37 × 3 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 24 प्लस कर्ली ब्रॅकेटमध्ये 10 प्लस 9. आता हा 9 का आला तर 3 × 3 चं हे आन्सर आहे. आणि पुन्हा कर्ली ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. अजून आपला कर्ली ब्रॅकेट सॉल्व झालेला नाहीये. आता आपल्या कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे 10 प्लस 9. एकदा का तुम्ही ही ॲडिशन केली म्हणजे आपला कर्ली ब्रॅकेट सॉल्व होणार आहे. मग पुढच्या स्टेपमध्ये नंबर्स येणार आहे 120 - 37 × 3 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 24 प्लस 19. आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व झालाय आणि त्याच्या जागी आलाय 19 आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज झाला. मग आता शेवटचा ब्रॅकेट उरलाय तो म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये आहे 24 प्लस 19. एकदा का तुम्ही ही ॲडिशन केली म्हणजे हा ब्रॅकेट पण निघून जाईल. मग पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला मिळणार आहे 120 - 37 × 3 प्लस 43. आता आपल्याकडे इक्वेशनमध्ये सबस्ट्रॅक्शन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे आणि ॲडिशन पण आहे. मग बॉडमॉस रूलनुसार आपल्याला मल्टिप्लिकेशन आधी करावं लागणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला 37 × 3 चं आन्सर आता आधी काढावं लागणार आहे. पुढची स्टेप येणार आहे 120 - 111 प्लस 43. आता हे 111 कसं आलं तर 37 × 3 केल्यानंतर आपल्याला 111 मिळतात, ते मी इथे लिहिलेले आहे. आता या स्टेपमध्ये 2 ऑपरेशन परफॉर्म करायचे, ते म्हणजे सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन. तर यातलं कोणतं आधी करावं लागणार आहे? बॉडमॉस रूलनुसार आधी आपल्याला ॲडिशन करायचे असते आणि सगळ्यात शेवटी सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. मग मी इथे 120 प्लस 43 ही ॲडिशन केली आणि त्याचं मला आन्सर मिळालं आहे 163, 163 मायनस 111. शेवटची स्टेप आहे 163 मधनं आपल्याला 111 मायनस करायचे. एकदा का ही वजाबाकी तुम्ही केली की तुम्हाला फायनल आन्सर मिळतं आणि फायनल आन्सर येणार आहे 52. हे या इक्वेशनचं आन्सर आहे. इक्वेशन दिसताना खूप मोठं दिसत होतं आणि थोडं कठीणही वाटत होतं, पण जेव्हा आपण स्टेप वाईज आन्सर काढले त्याचा आन्सर खूप छोटं आणि करेक्ट आलेलं आहे. मग या प्रकारे बॉडमॉस रूलचा वापर करून आपण इक्वेशन सॉल्व करू शकतो. कितीही कठीण इक्वेशन राहिलं तर ते जर तुम्ही स्टेप वाईज सॉल्व केलं तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत हमखास पोहोचत असतात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉडमॉस रूलचा वापर करून 2 इक्वेशन सॉल्व केले.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच मॅथ्सच्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.